तर आज मित्रांनो मी एक 7.5 HP किर्लोस्कर कंपनीची मोटर चेक करण्यासाठी आलो होतो। तर ह्या मोटरच्या बुशिंग ही गेल्या होत्या। तर मित्रांनो गाळात चालल्यामुळे ह्या मोटरच्या जास्त एम्पेअर घेऊन जळाली होती। तर हिला आपण वायडिंगसाठी घेऊन जाणार आहोत। तर मित्रांनो माझे दिवसभरचे कामं उरकल्यानंतर मी रात्रीच्याला ह्या मोटरला वायडिंग केलं आहे, कारण मला दिवसभर टाईम मिळत नाही, त्यामुळे मी वायडिंगचं काम रात्रीच्यालाच करतो। तर मित्रांनो आता ह्या मोटरला आता मला कनेक्शन करायचं आहे। मित्रांनो मला रात्री बराच टाइम झाल्यामुळे ह्या मोटरचं मी कनेक्शन सकाळी केलं आहे। तर मित्रांनो याला डेल्टा कनेक्शन होतं। मित्रांनो डेल्टा कनेक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, हे डेल्टा कनेक्शन अशा प्रकारे मी केलं आहे। तर मित्रांनो आता याला मोटरला मला आता बांधायचं आहे। मित्रांनो बांधून झाल्यानंतर ह्या मोटरला वरून मी कवरिंग केलं आहे, कारण मोटर खाली गाळात गेल्यामुळे त्याच्यामध्ये खडे वगैरे शिरल्यानंतर वायरिंगला सुद्धा टच होतो व मोटर लवकर जळते। तर ह्या कारणामुळे ह्या मोटरचं आपण कवरिंग सुद्धा केलं आहे। तर फायनली मित्रांनो ही मोटर मी फिटिंगसाठी घेऊन आलो होतो। तर त्यांनी ह्या मोटरच्या पंपाचा बुशिंग वगैरे मारून आणल्या होत्या व मोटरच्याही बुशिंग गेल्या होत्या। त्या बुशिंग वगैरे मारून आणल्यानंतर आपण त्यांना ही मोटर फिटिंग करून दिली। तर मित्रांनो ही मोटर लवकर जळू नये म्हणून आपण त्या मोटरला 3 प्रोटेक्शन दिले आहेत। ह्या मोटरच्या वायरिंगच्या वरून कवरिंग केलं आहे। ह्या मोटरच्या वरच्या साईडला पंपाच्या खाली जाळी लावली आहे व मोटरच्या वर साईडला ड्रम बांधलेले आहेत। ड्रम बांधल्यामुळे मोटर गाळात जाणार नाही। तर मित्रांनो सर्व झाल्यानंतर ह्या मोटरच्या एम्पेअर मी चेक केलं की 14.5 14.6 असं एम्पेअर मोटर घेत होती। तर मित्रांनो मला अशा प्रकारच्या रील्स बनवण्यासाठी बरेच मेहनत लागते। तर मित्रांनो अशा प्रकारच्या रील्स पाहिजे असतील तर मला फॉलो करून ठेवा व अशाच मला सपोर्ट तुमचा कायम राहू द्या।